बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे झालेल्या अपघातांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारकडून माहिती मागवली आहे। विदर्भात नायलॉन मांजामुळे झालेल्या अपघातांची तसंच करण्यात आलेल्या कारवाईची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। मकर संक्रांती दरम्यान पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे अनेक अपघात घडत असल्याची बाब समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला विदर्भातील नायलॉन मांजामुळे झालेल्या अपघातांची जिल्हानिहाय माहिती सादर करण्याचे आदेश दिलेत। न्यायालयानं संबंधित विभागांना अपघातांची संख्या, जखमींची माहिती तसंच नायलॉन मांजा विक्री आणि वापराविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्यास सांगितलं। दरम्यान नागपूरसह विदर्भातील अनेक भागांमध्ये नायलॉन मांजामुळे नागरिक आणि दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। नागपुरातच 36 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून दंड आणि कारवाईचा तपशीलही सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे अशा प्रकारच्या मांजावर बंदी असतानाही त्याची विक्री कशी सुरू आहे याबाबतही न्यायालयानं प्रशासनाला प्रश्न विचारले आहे। या प्रकरणात प्रशासनानं केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढील सुनावणीत या प्रकरणाचा आढावा घेतला जाणार आहे।